नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाचा बोलबाला। महाराष्ट्रात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्यात। शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही विजयाचा स्ट्राइक रेट चांगला होता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। या ठिकाणी आता भाजपाचा या ठिकाणी विजय झालाय। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाचा विजय, त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही विजयाचा स्ट्राइक रेट चांगला पाहायला मिळाला। सर्वत्र जल्लोषाचं वातावरण काल पाहायला मिळत होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालं। दरम्यान पक्षनिहाय स्ट्राइक रेट कसा आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजप 63.1%, शिवसेना 54.9%, राष्ट्रवादी काँग्रेस 44.3%, काँग्रेस 25.0%, ठाकरे सेना 18.5%, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 17.2%। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीची या ठिकाणी सरशी पाहायला मिळते। भाजपाचा बोलबाला या ठिकाणी पाहायला मिळालाय। नक्कीच नीलम, आपण जर बघतोय तर एकूण 288 सीट्स होत्या। त्याच्यामध्ये नगरपंचायतीच्या 42 आणि नगर परिषदेच्या 246 इतक्या सीट्स होत्या। त्यापैकी जवळपास महायुतीला 260 सीट्स मिळाल्या। 44 सीट्स ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळालेल्या पाहायला मिळतात आणि छोटे मोठे जे पक्ष आहेत ते 37 आहेत जवळपास। आणि या सगळ्यामध्ये एक जर गोष्ट बघितली तर भाजपचा स्ट्राइक रेट हा सगळ्यात मोठा ठरलेला आहे। त्यामुळे आत्ताच्या दृष्टिकोनातून भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। खरं तर महापालिका निवडणुका देखील जवळ आल्यात, त्यामुळे त्याच्यामध्ये देखील अशाच पद्धतीचा निकाल जो आहे तो बघायला मिळू शकतो अशी शक्यता आता या सगळ्यानंतर वर्तवण्यात येते। जिल्हा परिषदेच्याही काही ठिकाणी निवडणुका आहेत, त्यामध्ये देखील अशाच पद्धतीच्या जे रिझल्ट असतील ते कदाचित येऊ शकतात अशी शक्यता अधिक आता दिसून येते। अनेक ठिकाणी ज्या कुरघोडी झाल्या महायुती अंतर्गत देखील अनेक कुरघोडी झाल्या, मात्र अनेक ठिकाणी असं देखील झालंय की भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलाय, मात्र वर्चस्व शिंदे गटाचं आहे। तर अशा ठिकाणी पुढची 5 वर्ष ती संघर्षाची देखील असू शकतात, कारण नगराध्यक्ष जरी भाजपचा असला तरी ठराव मंजुरी असते। या ठराव मंजुरीला ठराव काढून तो ठराव मंजूर करून घ्यावा लागतो। त्यावेळी सगळ्या जे सदस्य असतात तेवढ्या सगळ्यांची मंजुरी आवश्यक असते। तर अशा वेळी काही ठिकाणी संघर्षाचे वारे देखील वाहू शकतील असं एकंदरीत पाहायला मिळतं या सगळ्यानंतर। मात्र एकंदरीत जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांचं नेमकं आता काय होणार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं नेमकं काय होणार हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे। कारण कुठेच आपण बघतोय की त्यांना पुढचा जो स्ट्राइक रेट जो आहे तो वाढवता येत नाहीये। विधानसभा निवडणुकीत देखील आपण हे सगळं बघितलं, त्याच्यानंतर आता देखील आपण बघतोय तर स्ट्राइक रेट जो आहे तो कुठेच त्यांचा वाढलेला पाहायला मिळत नाहीये। या संदर्भात जर आपण बघितलं तर स्वतः खासदार संजय राऊत यांनी काल एक आरोप देखील केला की पुन्हा ते ईव्हीएम वर आले, मात्र जो जीता वही सिकंदर असा जर आपण एक नियम बघितला, सध्या तरी भाजपची पारखी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्याचं कारण एकंदरीतच विधानसभा निवडणुकांनंतर देखील सातत्याने भाजपकडनं सांगण्यात येत होतं की आम्ही नगर परिषदेवर देखील वर्चस्व गाजवू। मात्र आता जर बघतोय तर शिंदे सेना देखील तेवढीच पुढे आहे, ते देखील कुठेही कमी नाहीयेत। म्हणजे काही जण असंही म्हणत होते की शिंदेंनी कार्यकर्ते शिंदेकडे नाही आहेत, मात्र असं आता या क्षणी कुठेही चित्र पाहायला मिळत नाहीये। कार्यकर्ते नेते मंडळी सगळेच शिंदे सेनेला मदत करताना पाहायला मिळतात। त्यामुळे शिंदे सेनेचा स्ट्राइक रेट ठाकरे सेनेपेक्षा अधिक दिसून येतोय। त्यामुळे त्या सगळ्याचं एकंदरीत मोजमाप येथे आता महापालिकेत देखील पाहायला मिळणार आहे आणि 29 महापालिकांच्या निवडणुका देखील साधारण अशाच पद्धतीने जातील आणि त्यावेळेला देखील अनेक ठिकाणी भाजपचा महापौर आणि शिंदे सेना अग्रेसर राहील अशी एक शक्यता सध्या वर्तवण्यात येताना पाहायला मिळते। राहिला प्रश्न मुंबई महापालिकेचा, तर मुंबई महापालिकेत देखील भाजपचाच महापौर येण्याची शक्यता अधिक असल्याचं पाहायला मिळतंय। जी धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।